नमस्कार मंडळी, मी आपले खूप खूप स्वागत करते माझ्या ऋतिकाज किचन स्टोरीज या चॅनलमध्ये। प्रत्येक आईचा एकच प्रश्न असतो की 6 महिन्यानंतर बाळाला कोणत्या वरच्या खाऊने सुरुवात करावी। तर मी माझ्या बाळासाठी घरगुती पद्धतीने बनवलेली लापशी यापासून सुरुवात केलेली। हीच लापशी मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण त्याचा रिझल्ट मला चांगला आलेला। तर ही लापशी पौष्टिक, पचायला सोपी, बाळाच्या पोटासाठी सौम्य आणि बाळाच्या पहिल्या आहारासाठी उत्तम आहे। चला तर मग सुरू करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या तांदूळ, याच वाटीने मी घेणार आहे 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी तूर डाळ। तुम्ही मसूर डाळ अवॉइड करू शकता, पण पचायला सोपी आणि चवीला थोडंफार चेंज म्हणून मी ॲड केलेले आहे। त्याचबरोबर 7 ते 8 बदाम, 4 अक्रोड, 9 ते 10 काजू। आता हे तांदूळ, मसूर डाळ, तूर डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून मी या कापडावरती सुकायला ठेवणार आहे, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि तांदूळ आणि डाळ व्यवस्थित सुकेल। त्यानंतर तांदूळ बारीक गॅस ठेवून खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकताय, छान असा तांदूळ भाजून झालेला आहे। त्याचप्रमाणे मसूर आणि मूग डाळ एकत्र करून मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे। आता हे तांदूळमध्येच मी मिक्स करून बदाम, अक्रोड आणि काजू सुद्धा भाजून हे मिश्रण थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवलेलं आहे। आता याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, जेणेकरून बाळाला गिळताना त्रास होणार नाही। इथं तुम्ही बघू शकताय, छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे। ही मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवते। शक्यतो मी बाळाचं खाऊ ठेवण्यासाठी काचेची किंवा स्टीलची भांडी यूज करते। ही पावडर 2 ते 3 आठवडे स्टोअर करून ठेवू शकताय, कारण जेवढं फ्रेश आपण वापरू तेवढंच बाळासाठी चांगलं। चला तर मग आता मी तुमच्याशी शेअर करते की ही लापशी बनवायची कशी। त्यासाठी मी घेतलेले आहेत आपण बनवलेली पावडर 2 चमचे, चवीपुरता गूळ, जर तुम्ही अवॉइड करू इच्छिता तर तुम्ही करू शकता, आणि 1 वाटी पाणी। आता हे व्यवस्थित ढवळून आपण याची उकळ काढणार आहोत। हे चांगलं शिजू द्यायचं, जेणेकरून बाळाला पचायला सोपं जाईल। हे सारखं ढवळत राहिल्यामुळे त्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि बाळाला प्यायला सोपं जातं। अशा पद्धतीने आपली लापशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक पौष्टिक रेसिपी घेऊन। बाय।